नसला तर नसू दे नेता तो काय सांगू बाई मवा भीमराव देसाई माझा काय सांगू दादा मवा भीमराव देसाई माझा पाण्याच्या घोटात काय सांगू बाई मवा भीमराव देसाई माझा पाण्याच्या भीमराव माझा राजांचा राजा। महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी चैत्यभूमी या परिसरामध्ये या संस्थेकडून आज नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आपल्यासोबत संस्थेचे पदाधिकारी त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन या लाखो भाविकांसाठी यांच्याकडून करण्यात येतं। जय भीम। जय नाव सांगा। मी जयकुमार घोडके। कशा प्रकारचं नियोजन तुमच्याकडून या कार्यक्रमासाठी केलं जातं? अच्छा, आमचा बुद्ध धम्म संस्कार संस्था कासारवडोली ठाणे या परिसरामध्ये आम्ही मागील 20 वर्षापासून या संस्थेची जोडले गेलेलो आहेत आणि ही संस्था मागच्या 20 वर्षापासून विविध उपक्रम वर्षभरामध्ये राबवत असते। त्यापैकीच हा 6 डिसेंबर रोजी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी या दादरला चैत्यभूमीसाठी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि या अनुयायांसाठी आमच्या संस्थेतर्फे एक अल्पोपहार म्हणून आम्ही मागील काही वर्षापासून वडापाव या ठिकाणी वाटप करतो। साधारणतः मागील वर्षी आम्ही 2000 वडापाव वाटप केले। या वर्षीचा आमचा संकल्प 3000 वडापाव वाटप करण्याचा आहे। ते वडापाव वाटप आमचा चालू आहे या केंद्रावर आणि इथे आधारस्तंभ संस्था सामाजिक संस्था आहे, यांनी आम्हाला या ठिकाणी पेंडल उपलब्ध करून देतात, त्याबद्दल खरोखर त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। इथले अध्यक्ष आहेत सतीश थोरात साहेब, त्यांचं आम्ही मंडळातर्फे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। आपल्या मंडळातर्फे किंवा संस्थेतर्फे शैक्षणिक उपक्रम देखील केले जातात, त्याविषयी थोडीफार माहिती। आमच्या बुद्ध धम्म संस्कार संस्थे या सामाजिक संस्थेतर्फे आम्ही वर्षभरामध्ये जे उपक्रम घेत असतो त्याच्यातला प्रमुख उपक्रम असा आहे, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये 12 आदिवासी पाडे आहेत। त्याचप्रमाणे काही स्लम एरियामधले गरीब दलित वर्ग हा राहत असतो। मग त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो। आता काही वर्षापासून आम्ही या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तिथे जेवढी मुलं शालेय शिक्षण घेत असतात त्या प्रत्येक मुलांना शैक्षणिक साहित्य जसं की वह्या आहे, पेन आहे, पेन्सिल आहे, कंपास बॉक्स आहे, हे शैक्षणिक साहित्याचं वाटप करतो आणि त्या आदिवासी बांधवांना आम्ही शिक्षणाचं महत्त्व समजून सांगतो। मी स्वतः प्राचार्य आहे, आमच्या संस्थेमध्ये काम करणारे इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, पोलीस अधिकारी आहेत, सर्व क्षेत्रातली मंडळी आमच्या क्षेत्रात काम करतात आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो फक्त बाबासाहेबांच्या शिका या एका मंत्रामुळे। आणि म्हणून हे शिक्षणाचं महत्त्व आम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं कार्य मागील 20 वर्षापासून करत आहोत। बाबासाहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलंय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल्यावरती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचीच प्रचिती या संस्थेकडून येते। या संस्थेमार्फत शैक्षणिक या उपक्रमावरती भर देऊन या तरुण पिढीला मुख्य प्रवाहात आणून यांच्यामध्ये अधिकारी निर्माण केले जातात। अशा प्रकारचं सुंदर काम या संस्थेच्या मार्फत केलं जातं। जनता दरबारला भेट दिल्याबद्दल आणि बोलल्याबद्दल आपले आभार। धन्यवाद। थँक्यू, धन्यवाद। जय भीम।